नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही गणित किंवा सांख्यिकी म्हणजेच स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी घेतली आहे का? मग सरकारी क्षेत्रात तुमच्यासाठी कोणत्या भन्नाट करिअरच्या संधी दडलेल्या आहेत याचं आज आपण अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बऱ्याचदा काय होतं, गणित किंवा सांख्यिकी विषयात पदवी पूर्ण केल्यानंतर पुढे नक्की काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. मार्केटमध्ये असा एक मोठा गैरसमज आहे की आकड्यांशी संबंधित पदवी घेतली म्हणजे तुमचं करिअर फक्त शिकवण्यापुरतेच म्हणजेच टीचिंगपुरतेच मर्यादित राहतं. पण हे अजिबात खरं नाहीये. आकड्यांशी आणि विश्लेषणाची ही ताकद सरकारी नोकऱ्यांमध्ये किती अमर्याद संधी निर्माण करते ते आज आपण उलगडून पाहणार आहोत. बरं, आज आपण नक्की काय काय बघणार आहोत? तर हे 5 प्रमुख टप्पे आहेत. 1 बँकिंग आणि फायनान्स, 2 कोर सांख्यिकी आणि डेटा, 3 नागरी सेवा व प्रशासन, 4 संशोधन आणि शिक्षण क्षेत्र आणि शेवटी 5 यशाचे प्रमुख मार्ग. पुढे जाण्याआधी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. गणित आणि सांख्यिकीमुळे तुमचं ॲप्टिट्यूड आणि डेटा विश्लेषण अत्यंत मजबूत असतं. खरं सांगायचं तर हेच तुमच्या यशाचं सर्वात मोठं गमक आहे. तुम्हाला आकडेमोड आणि विश्लेषणाची आधीपासूनच सवय असल्यामुळे कोणत्याही सरकारी विभागात तुम्हाला एक खूप मोठा नैसर्गिक फायदा मिळतो. ही कौशल्य आजच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचा पाया एकदम भक्कम करतात. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रमुख क्षेत्रापासून, बँकिंग आणि फायनान्स. देशाची अर्थव्यवस्था आणि पैशांचं व्यवस्थापन करणं हे तुमच्यासारख्या तज्ज्ञांसाठी अगदी परफेक्ट क्षेत्र आहे. आता बँकिंग क्षेत्रात बघा, IBPS, SBI आणि थेट RBI सारख्या अतिशय प्रतिष्ठित परीक्षांमधून तुम्हाला प्रवेश करता येतो. इथे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच PO आणि क्लर्क ही पदे तर आहेतच, पण मगाशी आपण ज्या ॲनालिटिकल कौशल्याबद्दल बोललो ना, त्याचा अचूक वापर स्पेशलिस्ट ऑफिसर, डेटा ॲनालिस्ट या पदासाठी होतो. जे लोक आकड्यांशी खेळण्यात वाकबारार आहेत त्यांच्यासाठी ही अक्षरशः एक सुवर्णसंधी आहे. आणि संधी फक्त बँकांपुरतीच मर्यादित नाहीये. आपण विमा म्हणजेच इन्शुरन्स आणि इतर फायनान्स कंपन्यांकडेही वळू शकतो. LIC आणि GIC सारख्या महाकाय सरकारी कंपन्यांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या संधी उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजेच AAO बनू शकता. आणि सर्वात खास म्हणजे ॲक्च्युरियल ॲनालिस्ट. ॲक्च्युरियल सायन्स हे पूर्णपणे संभाव्यता आणि सांख्यिकीवर आधारित असतं, त्यामुळे तुमच्यासारख्या पदवीधरांसाठी हे पद अगदी टेलर मेड आणि अत्यंत उच्च दर्जाचं मानलं जातं. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, कोर सांख्यिकी आणि डेटा. हा असा विभाग आहे जिथे खऱ्या अर्थाने तुमचीच मक्तेदारी चालते. देशाचा एवढा मोठा डेटा कुणीतरी हाताळायला हवा ना. बघा, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय तसेच नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस म्हणजेच NSSO हे विभाग देशाचा अत्यंत महत्त्वाचा डेटा गोळा करण्याचं आणि त्याचं विश्लेषण करण्याचं काम करतात. इथे तुम्ही इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस म्हणजेच ISS द्वारे थेट स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून रुजू होऊ शकता किंवा मग SSC मार्फत ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणूनही थेट नियुक्ती मिळू शकता. हे मार्ग तुम्हाला थेट ऑफिसर लेव्हलपर्यंत घेऊन जातात. आता तुम्हाला वाटेल की फक्त पारंपरिक विभागच आहेत का, तर तसं अजिबात नाही. आजच्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातही तुम्हाला प्रचंड मागणी आहे. NIC आणि CDAC सारख्या सरकारी IT संस्थांमध्ये डेटा ॲनालिस्ट आणि सायंटिफिक असिस्टंट या भूमिकांसाठी तुमच्यासाठी उत्तम संधी आहेत. तुमची पारंपरिक गणित आणि सांख्यिकी पदवी आजच्या मॉडर्न टेक आणि डेटा विश्लेषणाच्या विश्वात कशी सहज फिट बसते हेच यावरून स्पष्ट दिसतंय. चला आता तिसऱ्या आणि अतिशय रुबाबदार क्षेत्राकडे येऊया, नागरी सेवा व प्रशासन. संपूर्ण देशाची धुरा सांभाळणारं हे क्षेत्र आहे. प्रशासकीय मार्गांमधला हा फरक अतिशय रंजक आहे. एकीकडे UPSC आणि MPSC सारख्या परीक्षा आहेत ज्यातून तुम्हाला IAS, IPS, डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार यांसारखी सर्वोच्च धोरणात्मक पदे मिळतात. तर दुसरीकडे SSC, CGL आणि CHSLच्या माध्यमातून केंद्रीय विभागांमध्ये ऑडिटर, अकाउंटंट आणि टॅक्स असिस्टंट यांसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका मिळवता येतात. दोन्ही मार्ग आपापल्या जागी खूपच भक्कम आहेत. आणि एक आतली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगू, UPSCमध्ये तुम्ही चक्क गणित हा तुमचा ऐच्छिक विषय म्हणजेच ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकता. देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत जर तुम्ही तुमच्याच पदवीचा विषय वापरला तर ती किती रणनीतिक आणि हुशारीची खेळी ठरू शकते याचा फक्त विचार करा. आता आपण चौथ्या टप्प्याकडे आलोय, संशोधन आणि शिक्षण. ज्ञानाच्या कक्षा रुंदावणाऱ्या या क्षेत्राकडे आपण थोडं बारकाईने लक्ष देऊया. देशातील सर्वोच्च संशोधन संस्था जसं की DRDO आणि ISRO, खरं सांगायचं तर ही नावं उच्चारतानाच एक मोठा सन्मान वाटतो. या संस्थांमध्ये तुम्ही सायंटिस्ट आणि रिसर्च फेलो म्हणून काम करू शकता.
आणि थेट देशाच्या संरक्षण आणि अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकता. गणिताच्या भक्कम पायाशिवाय या मोहिमा पूर्ण होऊच शकत नाहीत, हे नक्की. आणि जर तुम्हाला पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षण क्षेत्रातील मार्गही अतिशय सुटसुटीत आहे. शालेय स्तरावर शिकवण्यासाठी तुम्ही TET किंवा CTET देऊन स्कूल टीचर होऊ शकता. तर महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक म्हणजेच लेक्चरर किंवा असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक असतं. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी हा एक अत्यंत उत्तम मार्ग आहे. आता आलो आहोत आपण आपल्या 5व्या आणि अंतिम टप्प्यावर, यशाचे प्रमुख मार्ग. आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली आहे त्यातून एक कृती करण्यायोग्य म्हणजेच ॲक्शनेबल प्लॅन कसा बनवायचा ते बघूया. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गणित आणि सांख्यिकीच्या पदवीधरांसाठी सर्वोत्तम संधी या डेटा ॲनालिसिस, फायनान्स, संशोधन आणि प्रशासन या 4 प्रमुख स्तंभांवर उभ्या आहेत. तुमच्या या पदवीचं अष्टपैलुत्व इतकं अफाट आहे की सरकारी क्षेत्रातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या विभागात तुमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. मग या सर्व उच्च संधींपर्यंत पोहोचायचं कसं? त्यासाठी या प्रमुख परीक्षा आहेत: UPSC किंवा MPSC, SSC आणि ISS. जर तुम्ही तुमचं लक्ष या विशिष्ट आणि प्रमुख परीक्षांवर केंद्रित केलं तर तुम्हाला अत्यंत उच्च दर्जाच्या आणि स्थिर नोकऱ्या मिळण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. हेच या संपूर्ण माहितीचं मुख्य सूत्र आहे. आता शेवटी एकच विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. एक निश्चित आणि भक्कम सरकारी करिअर घडवण्यासाठी यापैकी कोणती प्रमुख परीक्षा तुमचं लॉन्चपॅड ठरू शकते? आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावर थोडा विचार करा आणि तुमच्या क्षमतेनुसार तुमचं पुढचं योग्य पाऊल उचला. आजच्या या महत्त्वपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.